मीरा भाईंदर महानगरपालिका छाती ठोकून म्हणते की स्वच्छ आणि सुंदर माझा मीरा भाईंदरकर। परंतु हे जे स्लोगन आहे हे फक्त बॅनर पुरतं आणि फक्त सोशल मीडिया पुरतंच आहे। कारण महत्त्वाची अशी गोष्ट आहे म्हणजे हा जो नयानगरचा जो बॅक रोड आहे, या बॅक रोडवरती तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, या ज्या कोंबडीच्या नेहान वगैरे नेणाऱ्या ज्या गाड्या आहेत, ह्या गाड्यांमध्ये राहणारा कचरा किंवा मेलेल्या कोंबड्या ह्या सर्रासपणे ह्या नाल्यात फेकल्या जातात। ह्याच्या व्हिडिओ आज समोर आल्या, समाज माध्यमांवरती समोर आल्या। यानंतर झोपी गेलेली मीरा भाईंदर महानगरपालिकेचं प्रशासन हे जागं झालं आणि अधिकाऱ्यांना वाटलं की नाही बाबा आता साफसफाई केली पाहिजे, कारण आता महापौर आणि उपमहापौर हे नव्याने बसलेले आहेत। परंतु दरवर्षी करोडो रुपये नाले सफाईवरती केले जातात। हा जो नाला तुम्ही बघू शकता, हा रेल्वे पटरीच्या अगदी जवळपास आहे। ह्या नाल्यामध्ये अजूनही तुम्ही बघू शकता कचरा तसाच आहे आणि दरवर्षी करोडो रुपये खर्च करून सुद्धा जर नाले साफ होत नसतील तर मीरा भाईंदर शहरामध्ये पाणी तुंबणार की नाही तुंबणार, हा सर्वात साधा सोपा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो। ते हा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रशासनाला का नाही पडत। दुसरी गोष्ट, मीरा भाईंदर महानगरपालिकेचा वाहतूक विभाग खरंच काम करतंय का, हा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालेला आहे। अनधिकृतपणे असलेल्या ह्या पार्किंगमध्ये लागलेल्या गाड्या तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ही टुरिस्टची गाडी आहे। या टुरिस्टची गाडी आता धुळकात पडलेली आहे। हे कित्येक दिवस अशाच पार्किंग राहतात। उद्या जर समजा अनुसूचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण? मीरा भाईंदर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन। जर हे महानगरपालिकेच्या राहणाऱ्या स्थानिक लोकांसाठी जर जबाबदारीने काम करत नसेल तर ही मीरा भाईंदर महानगरपालिका कुठल्या हिताची कामं करतात? या संपूर्ण गोष्टीमध्ये स्थानिक रहिवासी आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांना आपण विचारणा केली असता नेमकं त्यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ। नमस्कार, तुमच्या वाहिनीला पहिल्यांदा। मी या रस्त्यावरून रेग्युलरली प्रवास करतो आणि इकडे या कोंबड्यांच्या गाड्या वगैरे आता बऱ्याच लागलेल्या असतात। इकडे दुर्गंधी पण पसरलेली असते। या बाजूला नाल्यामध्ये तुम्ही बघाल तर रक्त आणि कोंबड्या वगैरे पडलेल्या असतात। आत्ताच मी जस्ट इकडच्या लोकांना विचारलं आल्यावरती आणि माझे काही मित्र त्यांना पण बोललो की थोडं मीडियाला बाईट द्या म्हणून, तर त्यांनी डायरेक्टली इन्कार केला आणि सरळ बोलले की माईट देऊ शकत नाही किरण भाऊ, कारण की आत्ताच सकाळी नगरपालिकेची माणसं येऊन गेलेली आहेत। त्यांनी इकडे साफसफाई केलेली आहे, औषध फवारणी केलेली आहे आणि आम्हाला खडसावून सांगितलेलं आहे की एकाने मीडियाला बाईट दिली तर आम्ही तुमची दुकानं बंद करून टाकू म्हणून। कारण की सकाळी कोणतरी मीडियावाले इकडे आलेले होते आणि त्यांना ह्या सर्व गोष्टी आढळल्या आणि त्यांनी ते पसरवलेलं आहे म्हणून। बघा, 2 दिवसापासून यातल्या नागरिकांचे बरेचसे फोन या ठिकाणी येत होते। अत्यंत दुर्गंधी प्रत्येक वेळेला ठिकाणी घडते। याची सकाळी अनेक मला असं वाटतं आपल्यासारख्याच सुज्ञ समाजातील वाहिनींनी याची दखल घेतली, याची बातमी लावली। ताबडतोब कर्मचारी या ठिकाणी पालिकेचे आले आणि त्यांनी त्या मेलेल्या कोंबड्या बाजूला टाकून त्या ठिकाणी औषध फवारणी केलेली आहे। परंतु प्रश्न हा निर्माण होतो की हे नाले आपण मेलेल्या कोंबड्या टाकण्यासाठी बनवले आहेत का, किंवा हे नाले अशा प्रकारचे वाहतुकी ज्या बेकायदेशीरपणे हा वाहतूक विभागाला खडसावून प्रश्न विचारावा असं वाटतो। तुमचे डोळे बंद आहेत का? ह्या सगळे वाहनं बेकायदेशीरपणे रात्रभर 4-4 दिवस कधी कधी महिनाभर या ठिकाणी उभे असतात। एक संशयास्पद वातावरण या ठिकाणी तयार होतं। ही वाहनं कुठून येतात, कुठे जातात, इथे उभी का राहतात, हा त्यासाठी केलेला मार्ग आहे का? आणि ज्या प्रकारे या गाड्यांच्या माध्यमातून मेलेल्या कोंबड्या सकाळी सकाळी या ठिकाणी कोंबल्या जातात, रक्त सांडतं या ठिकाणी, पिसं सांडतं या ठिकाणी, कोंबड्यांना दुर्गंधी पसरते, शेजारी सगळी वस्ती आहे, या ठिकाणी रोगराई पसरते। मग आपला आरोग्य विभाग झोपला आहे का? आणि आदरणीय आयुक्तांना हा माझा प्रश्न असेल की दरवर्षी तुम्ही तर यावर्षी तर मीरा भाईंदरचा स्वच्छता अभियानाचा पुरस्कार जिंकलेला आहे, मग तुमच्या स्वच्छता अभियानामध्ये हे नाले येत नाहीत का? ही नाल्याची जी सफाई आहे यासाठी जी निविदा निघते, अगदी करोडोच्या वर टेंडर निघतं, मग ते पैसे जातात कुठे याचा खुलासा किंवा तपशील किंवा प्रश्न तुम्ही त्या ठेकेदाराला विचारणार का? हा प्रश्न मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून विचारतोय। नक्की जो पुरस्काराचा तुम्ही जो आता प्रश्न उपस्थित केला त्यावर जनता अशी म्हणते की पुरस्कार हा मिळाला नाही तर पुरस्कार हा घेतला गेलेला आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? संपूर्ण मला सुद्धा आता ह्याची खात्री पटलेली आहे। ज्या पद्धतीने मीरा भाईंदर शहरात जागोजागी कचरा तुंबलेला असतो, अशा प्रकारच्या मेलेल्या कोंबड्या टाकल्या जातात, अनेक असे प्रश्न बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। यावरून तरी हे सिद्ध होत आहे की हा पुरस्कार विकत घेतला गेलेला आहे। हे होते राजकीय पदाधिकारी आणि स्थानिक जे नागरिक आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जर याच्यावरती जर कोणी प्रतिक्रिया दिला तर आम्ही महानगरपालिकांवरती तुमच्या मार्फत आम्ही कारवाई करू। ही कुठली हिटलरशाही या मीरा भाईंदर महानगरपालिकेत चालते? मीरा भाईंदर महानगरपालिकेला स्वच्छतामध्ये पहिला पुरस्कार मिळाला, त्याचा जल्लोष करण्यात आला आणि मीरा भाईंदरकरांनीही त्याचा एक्सेप्ट केला, स्वीकार केला की नाही हा पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे। परंतु आयुक्त जर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सिरियसपणा दाखवत असेल, गांभीर्यपणा दाखवत असेल तर त्यांचे खालचे अधिकारी का नाही? हे अधिकारी पगार तर घेतात महानगरपालिकेचा, परंतु काम करतायत ठेकेदारांचं।
कारण ठेकेदारांचं जपणं, ठेकेदारांना वापरणं आणि ठेकेदारांना सांभाळून ठेवणं हीच एक त्यांच्याकडे नैतिक जबाबदारी भेटली पाहिजे. मी आपल्या मार्फत आयुक्तांना सांगू इच्छितो की आयुक्त साहेब, असे जे अधिकारी आहेत यांच्यावरती चपराक बसली पाहिजे. कारण मीरा भाईंदर महानगरपालिकेचा जनतेचा पैसा जर कर रूपामध्ये तुमच्याकडे येतो तर ते मीरा भाईंदर शहरासाठी येतो, कुणाचे बंगले आणि घरं बांधण्यासाठी नाही. नक्कीच आता हा स्थानिक रहिवासी असू दे, त्याच्यावरती बोलायला गेला तर प्रशासनाची माणसं सांगतात जर बोलला तर आम्ही तुमच्यावरती कारवाई करू. ही कुठली हिटलरशाही आहे? हे नक्की मीरा भाईंदर शहर आहे ना? बाकी जागृत नागरिक आहात, ह्याच्यावरती आता मीरा भाईंदर महानगरपालिका कोणते कठोर पावलं उचलणार हा येणारा काळ सांगेल. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल. मी विजय कते, मीरा भाईंदर.